नमस्कार, राजरत्न दर्शन न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडींवरील व्हिडिओ पाहणार आहोत। या व्हिडिओबद्दल असणारे तुमचे मत कमेंट मध्ये कळवा। चला तर मग व्हिडिओला आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया। सर्वांना नमस्कार। पाटोळे सर, आज तुम्ही काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद कव्हर केली, त्यावेळी नेमकी त्या ठिकाणी काय चर्चा झाली? आज सकाळी मुख्यमंत्री कार्यालयातून मेसेज फॉरवर्ड झाला की आज संध्याकाळी सुमारे 3 वाजता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब या ठाणे येथील यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। आम्ही सर्व पत्रकार तिथे पोहोचलो। पत्रकार परिषदेची वेळ होती 3 वाजता, पण पत्रकार परिषद 3 वाजता सुरू होऊ शकली नाही, कारण महाराष्ट्रातून शिवसेनेचे निवडून आलेले त्यांचे उमेदवार हे सर्व त्यांच्या निवासस्थानी आले होते। त्यांची काही चर्चा सुरू होती, चर्चा झाली। त्यानंतर मुख्यमंत्रीजी पत्रकार परिषदेसाठी आले। पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले, वेगवेगळे प्रश्न विचारले। त्यात हेही प्रश्न विचारला गेला की शिंदे सर, आपण मुख्यमंत्रीच्या रेसमध्ये आहात का? शिंदे साहेबांनी या प्रश्नाचं उत्तर असं दिलं की काल माझं फोनवरती मोदीजी आणि अमित शहाजीची बोलणं झालं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो आम्हाला मान्य आहे, असं माझी त्यांच्याशी चर्चा झाली आहे, असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये संबोधित केलं पत्रकारांना। तर मग सर, मला असं विचारायचं आहे का मुख्यमंत्री पदासाठी कुणाची नावं पुढे येऊ शकतात? काय सांगायला पुढे याविषयी? कारण हे भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत झालेल्या या 2023-24 मध्ये 23 मध्ये अनेक राज्याच्या निवडणुकी झाल्या। त्यामध्ये हरियाणा असो, मध्य प्रदेश असो, राजस्थान असो, या ठिकाणी वेगळे मुख्यमंत्री, नवीन चेहरे हे दिलेले आहेत। तुम्हाला सांगायचं म्हणजे मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान हे लगातार 20 वर्षे म्हणजे 4 टर्म ते मुख्यमंत्री होते। त्यांना मुख्यमंत्री न देता तिथे नवीन चेहरा दिला। तसंच हरियाणामध्ये सुद्धा असंच झालं आणि राजस्थानमध्ये सुद्धा नवीन चेहरा दिला। पूर्वी कर्नाटकामध्ये सुद्धा त्यांनी नवीन चेहरा दिला होता। मग हेच मॉडेल सध्या कुठंतरी महाराष्ट्रात घडण्याची शक्यता आहे। म्हणून तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसं असेल? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा व्यवसाय देणारा असेल। तसेच आता होऊ केलेल्या महाराष्ट्रातल्या महानगरपालिका, सगळ्यात महत्त्वाची जी आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते देशाची, ती आहे मुंबई। आणि त्या मुंबई महानगरपालिकेचं आता निवडणूक आहे। तर या मुंबई महानगरपालिकेवर आपलं वर्चस्व दाखवणारा, वर्चस्व टिकवणारा असा मुख्यमंत्री त्यांना हवा आहे। पण सर, तो मराठा असू शकतो का ओबीसी समाजाचा असू शकतो? बरोबर आहे, तुमचा प्रश्न खूप चांगला आहे। कारण सध्या आता या गेल्या 5 वर्षामध्ये किंवा मोदींच्या 2014 ते 2024च्या कालखंडामध्ये 2014 ते 2021 पर्यंत फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते। त्यानंतर 19ला 2.5 वर्षे महाविकास आघाडी आणि 2.5 वर्षे महायुतीने
सरकार चालवलं. पण या सरकारमध्ये फडणवीस होते, अजितदादा होते आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदेसाहेब हा मराठा चेहरा आहे, फडणवीस साहेब हे ब्राह्मण चेहरा आहे आणि दुसरा बघितलं तर अजितदादा ही मराठा चेहरा आहे. आता कुठंतरी भारतीय जनता पार्टी हा चेहरा बदलू इच्छित आहे. त्यासाठी आम्ही अनेक राज्याचं विश्लेषण केल्यानंतर असं दिसून येतंय कुठंतरी की महाराष्ट्रामध्ये ओबीसी मुख्यमंत्री शोधण्याच्या मार्गावर भारतीय जनता पार्टी आहे. उपमुख्यमंत्री SC किंवा ST असं असेल असं दिसून येत आहे. पण आता ही काळ आणि वेळ सांगू शकते. पण हे महाराष्ट्राचं विश्लेषण आहे. सर, खूप छान माहिती सांगितली तुम्ही. धन्यवाद.